हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं की प्रोजेक्ट स्ट्रक्चर काय असतं ASP.NET कोरचं. जे प्रोजेक्ट स्ट्रक्चर असतं जसं की प्रोग्राम.cs फाईल असेल, लॉन्च सेटिंग काय असतं, त्याच्यामध्ये आपण कंट्रोलर कसे वापरू शकतो, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की मिडलवेअर काय असतं. ओके, मिडलवेअर एक ही थोडक्यात असा जो पार्ट असतो जो प्रत्येक रिक्वेस्ट कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या कंट्रोलरपर्यंत, म्हणजे जी आपण रिक्वेस्ट करतो ना API थ्रू, ती रिक्वेस्ट कंट्रोलर पर्यंत पोहोचवण्याचं जे काम असतं ना, आणि त्यामधला जो मधला ब्रिज म्हणू शकतो त्याला आपण मिडलवेअर कन्सिडर करतो. मग त्यामध्ये आपल्या इनबिल्ट पण मिडलवेअर असतात आणि कस्टम पण मिडलवेअर तुम्ही क्रिएट करू शकता. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि ओके, जर का तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर मॉड्यूल 70 मध्ये आपल्याला मिडलवेअर बघायचं आहे. राईट, आता मिडलवेअर म्हणजे आहे की सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की मिडलवेअर हा एक क्लास आहे. ओके, आता हा क्लास पण तो साधा क्लास नाही, जसं आपण एम्प्लॉय क्लास वगैरे स्टुडंट क्लास म्हणतो तसा टाईपचा तो क्लास नाही. तो काय करतो की रिक्वेस्ट जी असते ना आपली, जी आपण गेट पोस्ट पुट किंवा डिलीट थ्रू आपण जी रिक्वेस्ट करतो, ती कंट्रोल पर्यंत जाण्यापूर्वी जो आपण रिस्पॉन्स ब्राउझर पर्यंत जाण्यापूर्वी ज्या मधलं ब्रिजचं जो काम असतो ना, तो आपला आपला कोण करतं की मिडलवेअर काम करतो. राईट, आता जसं की आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊ की समजा तुम्ही एअरपोर्टवर जाता. राईट, प्लेनमध्ये तुम्हाला डायरेक्ट प्लेनमध्ये बसून देतात का? नाही देत. त्याच्या अगोदर तुम्ही काय असतं की तुम्ही ॲज अ पॅसेंजर म्हणून आत जाता. ओके, पॅसेंजरमध्ये आत गेल्यानंतर तुमची गेटवर एंट्री होते. गेटवरून आत गेल्यानंतर तुम्ही तिथं तिकीट दावता. मग तिथं तुमचं तिकीट वगैरे चेक केलं जातं. त्यानंतर तिकीट चेक केल्यानंतर तुमचं सिक्युरिटी चेक केलं जातं. ओके, सिक्युरिटी चेक म्हणजे काय, तुमच्या बॅगमध्ये बॉम्ब आहे का नाही वगैरे हे सगळं तुमचं चेक केलं जातं. त्याच्यानंतर सिक्युरिटी चेक केल्यानंतर पुढची स्टेप असते की तुमचा पासपोर्ट चेक केला जातो. राईट, आणि पासपोर्ट चेक केल्यानंतर विमानात बसायच्या अगोदर तुम्हाला तिथं वेटिंग रूम किंवा वेटिंग एरियामध्ये ठेवलं जातं. मग त्या वेटिंग एरियामधून तुम्हाला बोर्डिंग केलं जातं. बोर्डिंग म्हणजे काय की जे फ्लाईटमध्ये बसताना जो रनवे असेल किंवा त्या तिकीटनुसार तुमचं जे सीट अरेंजमेंट असतं ना, त्यामध्ये तुम्ही त्याला बोर्डिंग म्हणू शकता की तिथपर्यंत जो प्रवास असेल ना तो बोर्डिंग असेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही फ्लाईटमध्ये ॲक्च्युअलमध्ये बसणार आहे. राईट, इथं सगळं तुमचं जे मिडलवेअर कोणकोणते आहेत की जसे की तुमचं तिकीट चेकिंग असेल, सिक्युरिटी असेल, पासपोर्ट चेक करणं, हे काय झालं तुमचे सगळे मिडलवेअर आहेत. राईट, तसंच ASP.NET मध्ये काय असते की ज्यावेळेस तुम्ही ब्राउझरवरती एखादं API वगैरे हिट करता. राईट, ती API हिट केल्यानंतर तुमचा कस्ट्रल सर्व्हर चालू होतो. आता कस्ट्रल सर्व्हर काय येतो की तुमचा डायरेक्ट ब्राउझर आहे ना, HTTP किंवा HTTPS रिक्वेस्ट तुमच्या डायरेक्ट .NET ASP.NET मध्ये रिक्वेस्ट जात नाही, त्या कस्ट्रल सर्व्हर थ्रू जाते. मग तो कस्ट्रल सर्व्हर काय करतो की मिडलवेअर मध्ये येतो. राईट, मिडलवेअर मध्ये त्याचं असेल की महत्वाच्या 2-3 त्यात कन्सेप्ट आहेत. त्या 3 आपण कन्सेप्ट बघणारच आहे की तुमचं ऑथेंटिकेशन असेल, ऑथरायझेशन असेल. राईट, त्याच्यानंतर मग आपल्याला कंट्रोलरमध्ये येते रिक्वेस्ट, कंट्रोलरमधून परत डेटाबेसमध्ये, डेटाबेसमधून परत कंट्रोलरमध्ये येते, कंट्रोलरमधून परत रिक्वेस्ट आपल्याला ब्राउझरकडे जाण्याच्या अगोदर परत मिडलवर येतो, नंतर तुमची ब्राउझर पण रिक्वेस्ट जाते. राईट, आता मध्ये जे मिडलवेअर आहेत ना, त्या मिडलवेअरचं जसं की कोणकोणते मेन काम कोणते कोणते आहेत की पहिलं आहे की ऑथेंटिकेशन. ओके, ऑथेंटिकेशन म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड तुमचा बरोबर आहे का नाही, हे झालं तुमचं ऑथेंटिकेशन. त्यानंतर असेल की ऑथरायझेशन, की तो जो युजर आहे त्याला ॲडमिन लॉग इन आहे का, सुपरवायझर आहे का, तो एंड युजर आहे. जसं की आपण बघितलं असेल की फ्लिपकार्टचं ॲप्लिकेशन असेल किंवा झोमॅटो असेल, त्याच्यामध्ये जरी तुम्ही झोमॅटो घेतलं तर त्यामध्ये 2 टाईप पडतात. एक असतं की तुम्ही ऑर्डर करणारा, आणि एक असतं की तुमचं रेस्टॉरंट असतं, रेस्टॉरंटवाला जो ऑर्डर देतो तो. आणि थर्ड एक असतो तुमचा की त्यात मल्टिपल रोल्स आहेत. तुम्हाला मेन सांगतो की थर्ड रोल काय की झोमॅटोमधला जो पण ट्रॅव्हलिंग किंवा तुमचा जो डिलिव्हरी बॉय असतो ना, तो एक थर्ड रोल झाला. राईट, की त्याला कुठनं पिकअप करायचं, कुठं ड्रॉप करायचं आहे. आणि चौथा असेल की ह्याच्यावरती जो मॅनेजमेंट असेल त्यांचं कुठेतरी ऑफिस असेल. राईट, की एरिया वाईज जसं की पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, आणि त्यांच्यावरचा जो मेन असेल ज्याने ॲप्लिकेशन झोमॅटो वगैरे बनवलं, त्यांची पूर्ण सिस्टीम असेल, IT टीम वगैरे. अशा टाईपमध्ये ते ऑथरायझेशन असतं. नेक्स्ट असेल की लॉगिंग. लॉगिन म्हणजे ज्यावेळेस आपण लॉग इन करतो, एखादा तर मी एंड युजर आहे तर मी लॉग इन केल्यानंतर माझा काहीतरी टोकन क्रिएट झाला पाहिजे, त्याचं ते लॉगिंग असेल. मग त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग असेल. ओके, आता कोडमध्ये आहे की एक्सेप्शन हँडलिंगमध्ये असेल किंवा HTTPS रिडायरेक्ट्स असेल. HTTPS म्हणजे काय की एखादी HTTP रिक्वेस्ट म्हणजे जी ऑथरायझेशन नाही, म्हणजे सिक्युअर नाही, तिला पण तुम्ही सिक्युअर बनवण्याचं काम आहे ना, त्या मिडलवेअर तुम्ही करू शकता. रिडायरेक्ट असेल, नंतर कॉर्स एरर असेल. आता कॉर्स एरर म्हणजे काय, क्रॉस ओरिजिन रिसोर्स सिस्टीम, की
कॉर्स एरर मेनली काय असतं की जसं फ्रंट एंड तुमचं समजा झोमॅटो या वेबसाईटवरती कुठेतरी होस्ट केलं असेल www.zomato.com, तसंच बॅक एंड पण आहे ना तुमचं www.zomato.com याच्यावरच तुमचा होस्ट झालेला पाहिजे. जर का तुम्ही ॲमेझॉनचे एपीआय असतील किंवा एखाद्या दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीचे एपीआय असतील ना, तर त्याला ऑथराईज झालं नाही पाहिजे. तर तसं बोललं जातं की कॉर्स एरर. त्यानंतर कंप्रेशन्स असतील, स्टॅटिक काहीतरी फाईली असतील, स्टॅटिक फाईल्स म्हणजे त्याचा लोगो वगैरे असतील, राईट, किंवा त्याच्या JWT व्हॅलिडेशन्स असतील, तुमच्या ज्या कुकीज असतात, ज्या सेशन वगैरे आपण कुकीज म्हणतो ना, की कोणती पण वेबसाईट ज्यावेळेस तुम्ही नवीन व्हिजिट मारता तर त्याच तुम्हाला बोलतं की एक्सेप्ट कुकीज. एक्सेप्ट कुकीज म्हणजे काय असतं की थोडक्यात तुमचा जो डेटा असेल ना, तो तुमचा डेटा चंक्समध्ये ठेवला जातो. म्हणजे थोडक्यात चंक्स म्हणजे थोडक्यात बिस्किट असतात ना, तशा टाईपमध्ये चंक्स बारका बारका आपण बोलू शकतो की तुकड्या तुकड्यामध्ये ठेवला जातो आणि तो डेटा तुमच्या ब्राउझरमध्ये स्टोअर केला जातो, राईट. त्याला कुकीज बोलतात. की नेक्स्ट वेळेस तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट करताना त्यावेळेस तुम्हाला ते लॉग इन किंवा असं तुम्हाला कधी विचारतच नाही, ते डायरेक्ट तिथला डेटा घेतं आणि तुमचं जो पण लॉग इन काहीतरी त्याचं सेशन किंवा त्याची कुकी क्रिएट केला असेल ना, त्या कुकीनुसार तुमचं लॉग इन झालेलं असतं. त्यानंतर सेशन्स असतात. आता सेशन्स म्हणजे काय की ज्या बँकेचे ॲप्लिकेशन असतात त्याच्यामध्ये मोस्टली सेशन्स वापरतात, की 1 तासाचं टोकन किंवा 2 तासाचं टोकन किंवा 3 तासाचं टोकन, अशा टाईपमध्ये टोकन्स आपण वापरू शकतो. त्यानंतर तुमचा जो रिस्पॉन्स असतो, आपण एखादी कोणती पण रिक्वेस्ट हिट केली तर आपल्याला जो ब्राउझर रिस्पॉन्स देतो ना, त्याला रिस्पॉन्स मॉडिफाय करू शकतो किंवा आपण जे रिक्वेस्ट आपण करतो ते मॉडिफाय करू शकतो, राईट. किंवा आपल्याला जर एखादं कस्टम लॉजिक असेल की करन्सीचं लॉजिक असतील मल्टिपल, जर तुम्हाला तुम्ही जर काय बोलतात की तुम्ही जर अगोदर काम केलं असेल ना कोणत्या पण कंपनीत, तर तुम्हाला हे मी जे पण कन्सेप्ट सांगितलेला किंवा जर माझी अँग्युलरची जरी सिरीज बघितली असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट व्हिज्युअलाइज झाले असतील, राईट. नेक्स्ट येतं की आता हे काय झालं की तुमचं मिडलवेअर ॲक्च्युअल कळलं की तुम्हाला मिडलवेअरचं काम काय, की ह्या ज्या रिक्वेस्ट हँडल करणं आहे ना, की जसं की मी लॉग इन केलं, लॉग इन केल्यानंतर जी पण माझ्याकडे रिक्वेस्ट येणार त्या रिक्वेस्टची बॉडी काय असली पाहिजे किंवा मी रिस्पॉन्स काय देणार आहे, हे मिडलवेअरचं काम आहे. मग त्याच्यामध्ये मल्टिपल छोटे छोटे पार्ट्स पडतात की ऑथेंटिकेशन असेल, ऑथरायझेशन असेल, राईट. मग त्यानंतर येतं की रिक्वेस्ट पाईपलाईन म्हणजे काय. ओके, हा इंटरव्ह्यू मधला मोस्टली कॉमन क्वेश्चन आहे की तुम्हाला जर बॅकएंडवर तुम्ही काम करत असाल डॉटनेटवरती तर तिथं विचारलं की तुम्हाला रिक्वेस्ट पाईपलाईन म्हणजे काय. ओके, आता रिक्वेस्ट पाईपलाईन म्हणजे काय, जसं की आपण ज्या रस्त्यानं आपली रिक्वेस्ट जाते ना त्याला बोललं जातं की रिक्वेस्ट पाईपलाईन. ओके, एखादा जसं की वॉटर टँक असेल रिअल लाईफमध्ये, त्या वॉटर टँकचं पाईप असेल, ओके, किंवा आपल्या घरावरची जी आपली टाकी असेल ती कोणत्या पाईप थ्रू किचनमध्ये आल्या त्याला बोललं जातं की रिक्वेस्ट पाईपलाईन. असं तुम्ही रिअल लाईफमध्ये म्हणू शकता की जसं ब्राउझर असेल, ब्राउझरमध्ये मल्टिपल मिडलवेअर्स असतील मध्ये कोणते त्याला बोललं जातं पाईपलाईन, आणि तो एंडला तुमचा जो कंट्रोलरकडे फ्लो येतो ना त्याला बोललं जातं की पाईपलाईन. ओके, जसं की सपोज तुमच्याकडे एक URL आहे. ओके, इथे URL मी टाकतो. ओके, आता ही URL आहे. URL काय की https://localhost:7001 हा माझा पोर्ट नंबर आहे. ओके, जो मला अँग्युलर ॲप्लिकेशन देईल, सॉरी डॉटनेट ॲप्लिकेशन देईल. मग त्याच्यामध्ये माझा एक API असेल, API मध्ये माझी एम्प्लॉईज नावाची API असेल. आता ती API एम्प्लॉईज नावाची API जेव्हा हिट होईल तर तो हिट झाल्यानंतर काय करणार की ब्राउझर मला HTTP रिक्वेस्ट तयार करणार. HTTP रिक्वेस्ट आल्यानंतर मी माझं जर लोकली माझं ॲप्लिकेशन चालू असेल तर माझं कस्टम सर्व्हर चालू होणार. त्याच्यातून जो फ्लो येणार आहे माझा पहिला फ्लो कुठे येणार आहे की program.cs मध्ये. मग त्या program.cs मधल्या ज्या 3 मिडलवेअर आहेत, ओके, आपण बघणारच आहे प्रोजेक्टमध्ये की 3 मिडलवेअर आपल्या हिट होणार. मग त्या मिडलवेअर त्या एक्झिक्यूट झाल्यानंतर त्या पाईपलाईन थ्रू गेल्यानंतर आपल्याला राउटिंग होणार. राउटिंग नंतर आपल्याला कंट्रोलरकडे ॲक्च्युअल फ्लो जाणार आणि कंट्रोलरकडे गेल्यानंतर मग आपलं जे बिझनेस लॉजिक असतं ते सर्व्हिसमध्ये आपण लिहिलं असेल. मग त्याच्यानंतर आपली जी रिपोजिटरी असेल, रिपोजिटरीमध्ये आपण डेटाबेसचा कोड लिहिला असेल, जे डेटाबेस लॉजिक आपण म्हणू शकतो. आणि ती जी क्वेरी असेल रिपोजिटरीमध्ये ती ॲक्च्युअल डेटाबेसकडे जाईल आणि त्या डेटाबेसमधून परत रिपोजिटरीकडे येईल फ्लो, त्याचा रिस्पॉन्स काय असेल ते, तो आलेला रिस्पॉन्स परत कंट्रोलरकडे, परत आलेला कंट्रोलरकडून त्याला मॉडिफाय केलं पाहिजे की तुला रिस्पॉन्स कसा दिला पाहिजे, 200 दिला पाहिजे का 304 दिला पाहिजे का 401 वगैरे 502 अशा टाईपचे एरर द्यायचे का सक्सेस रेशो द्यायचे. ते सगळं कोणाचं काम आहे की त्या कंट्रोलरपासून जे मिडलवेअर्स असणार आहेत ना 3, ते आपल्याला बघायचे आहेत, राईट. आता हे सगळं जे मधून मधून जातं ना त्यालाच बोललं जातं की मिडलवेअर. विदाउट मिडलवेअर आहे ना आपलं ॲप्लिकेशनच फुल फ्लेश होत नाही, किंवा आपल्याला अजून पुढे 2-3 कन्सेप्ट बघायचे आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्याच्याशिवाय आपलं तुम्ही इंडस्ट्री लेवल किंवा इंडस्ट्री रेडी ॲज अ डेव्हलपर तुम्ही रेडी होऊ शकत नाही, राईट. आता जर का ॲप्लिकेशन इथं मी लास्ट लेक्चरला ओपन केलेलं तेच ओपन करू की एम्प्लॉईज API.
प्रोग्राम डॉट सी एस मध्ये. ओके, आता इथं बघा की ॲप डॉट यूज एच टी टी पी रिडायरेक्शन. ओके, आता यूज एच टी टी पी रिडायरेक्शन म्हणजे काय की हा पण एक आपला मिडलवेअर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की 3 महत्त्वाचे मिडलवेअर्स आहेत की एच टी टी पी रिडायरेक्शन मिडलवेअर, यूज ऑथरायझेशन मिडलवेअर आणि मॅप कंट्रोलर्स हा पण एक आपला मिडलवेअर. तर ही काय झाली, माझी पाईपलाईन झाली ना, की याच्या पाईपलाईन थ्रू याच्यामध्ये आलं, याच्या पाईपलाईन थ्रू याच्यामध्ये आलं, याच्यामधून मग माझं पूर्ण ॲप्लिकेशन रन झालं. आणि ॲप्लिकेशन रन झाल्यानंतर माझा कस्टमर सर्व्हर चालू झाला. राईट. आता इथं अजून एक येतं की यूज ऑथरायझेशनच्या खाली आहे ना की ॲप डॉट यूज ऑथेंटिकेशन. ओके, आता हे ऑथेंटिकेशन पण का अलाउड करते की ऑथरायझेशन नंतर, सॉरी हे ऑथेंटिकेशन आहे ना, हे वरती पाहिजे आपल्याला की ऑथेंटिकेशन नंतर आपलं ऑथरायझेशन. म्हणजे तुम्ही युजर व्हॅलिड असल्यानंतर तुम्हाला कळणार नाही की कोणता रोल द्यायचा आहे. जर का मी ही जी लाईन आहे ना कंट्रोल एक्स केली आणि इथं खाली लिहिली ऑथरायझेशनच्या खाली, तर हे माझा एरर देणार आहे. का तर तुम्ही अगोदर ऑथरायझेशन नसणार आहे. ओके, ट्राय इट आउट आणि एक्झिक्यूट. आता याच्यामध्ये मी ह्या एपीआय लिहिल्या नाहीत ना, त्यामुळे ही माझी जी ऑथेंटिकेशनची जी एपीआय आहे, लॉग इन वगैरे पासवर्ड, ही हा जो मिडलवेअर आहे ना याला कॉलच गेला नाही. ओके, पण ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल आपण बघणार आहे की 2-3 सेशन झाल्यानंतर आपण जे ॲक्च्युअल कोडिंग असतं ना त्यामध्ये आपण हे सगळं बघणार आहे की ऑथरायझेशन आधी असतं का ऑथेंटिकेशन असतं. राईट. आता ही जी आपण यातल्या मिडलवेअर सगळ्या कन्सेप्ट समजून घेऊ की ही यूज रिडायरेक्शन आहे ना, यूज एच टी टी पी रिडायरेक्शन. आता ही यूज एच टी टी पी रिडायरेक्शन मिडलवेअर काय करतो की तुमचा जो एच टी टी पी रिक्वेस्ट असते ना त्या एच टी टी पी रिक्वेस्टला एच टी टी पी एस मध्ये कन्वर्ट करतो. हा त्या मिडलवेअरचं काम आहे. राईट, हे झालं तुमचं पहिलं काम. सेकंड काम काय आहे की यूज ऑथेंटिकेशन. इथे याच्या खाली असतं की यूज ऑथेंटिकेशन. आता ऑथेंटिकेशन म्हणजे काय की युजर कोण, आता त्याच्यामध्ये तुम्ही जे डब्ल्यू टी असेल, कुकीज असतील किंवा लॉग इन आहे का नाही, हे सगळं त्या यूज ऑथेंटिकेशनमध्ये असतं. हे झालं तुमची सेकंड मिडलवेअर. राईट. तुमची थर्ड मिडलवेअर कोणती आहे की यूज ऑथरायझेशन. म्हणजे त्या ऑथरला किंवा जो आपण लॉग इन करणार आहे त्याला ॲडमिन आहे का, तुमचा सुपरवायझर आहे का, तो एंड युजर आहे, हे तुम्हाला 3 नंबरला कळणार आहे. राईट. आता 4 नंबरला कोणता आहे की मॅप कंट्रोलर्स. आता मॅप कंट्रोलर आपण लास्ट लेक्चरला बघितलंय की जेवढे पण आपण हे कंट्रोलर्स ऍड करतो ना, हे जे कंट्रोलर्समध्ये की होम कंट्रोलर, वेदर फोरकास्ट कंट्रोलर, हे कंट्रोलरचं मॅपिंग करण्याचं काम कोण करतं, हा चौथा मिडलवेअर. राईट, की सगळे जे एपी कंट्रोलर्स आहेत ना ते कुठं आहेत. आणि जो 5वा असतो ॲप डॉट रन, हा पण एक मिडलवेअर आहे की हा ॲप डॉट रन काय करतो, जो आपला कस्टमर सर्व्हर आहे ना किंवा जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते आपलं ॲप्लिकेशन चालू करतं. राईट. आता याच्यामध्ये जर तुम्हाला माहीत असेल की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की जे एक्सपिरियन्स आहेत ना त्यांना हे एक्झाम्पल कळेल. ओके, स्क्रीनवर जर दिसत असेल तर मी एक कोड लिहिलेला आहे. राईट. आता या कोडचा अर्थ काय आहे की जसं आपण मिडलवेअर लिहितो ना, सपोज आता मी ॲप डॉट यूज नावाची मी एक मिडलवेअर लिहिली. राईट, जी इथं आहे की ॲप डॉट यूज नावाची. आता इथं रन आहे, मग त्याच्या आतमध्ये ॲप डॉट यूज असते की त्या ॲप डॉट यूजमध्ये काय असतं की त्याचा असिंक्रोनसमध्ये कंटेक्स्ट आणि नेक्स्ट असतो. ओके, आता ह्यात महत्त्वाचं असतं की नेक्स्ट काय असतं की कंटेक्स्ट म्हणजे काय की जे आपल्याला काम करायचं आहे ते आपण करू शकतो. नेक्स्ट असतं की नेक्स्ट म्हणजे हा मिडलवेअर एक्झिक्यूट झाल्यानंतर पुढच्या मिडलवेअरकडे जा. हा तुमची ही जी नेक्स्ट मेथड आहे ना ती नेक्स्ट मेथड सांगते. जर का तुम्ही हे नेक्स्ट वगैरे तुम्ही वापरलं, आपल्याला हे बघायचं आहे इन रिअल केसमध्ये की हे जर का तुम्ही वापरलं नाही तर तुमचं ॲप्लिकेशन पूर्णपणे क्रॅश वगैरे होण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी आपल्याला ही जी नेक्स्ट असेल किंवा आपल्याला हे जे मिडलवेअर्स असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला हे असिंक्रोनस अवेट आपल्याला नेक्स्ट वापरायचं असतं. राईट. सपोज आता मी एक कस्टम मिडलवेअर क्रिएट करतो की ओके, आता आपण काय केलेलं आहे की एक कस्टम मिडलवेअर चालू केलं आहे. आता कस्टम मिडलवेअर काय केलंय की सोल्युशन एक्सप्लोररमध्ये मी एक मिडलवेअर नावाचा फोल्डर बनवला. ओके, आता त्या मिडलवेअर फोल्डरमध्ये काय असेल की लॉगिंग मिडलवेअर डॉट सी एस नावाची एक मी फाईल बनवली. नॉर्मल आपण ज्या फाईली बनवतो ना डॉट सी एस एक्सटेन्शनच्या त्याच्यामध्ये मी एक नेमस्पेस दिली. आता नेमस्पेस जर तुम्हाला काय माहीत नसेल की नेमस्पेस काय असतं
तर थोडक्यात मी सांगतो की नेमस्पेस म्हणजे काय, की जसं आपण ज्या सिस्टीमच्या एपीआय असतील किंवा सिस्टीमच्या लायब्ररीज असतील ना, त्यावेळेस आपल्याला युझिंग आपण वापरतो ना, की युझिंग सिस्टीम किंवा युझिंग सिस्टीमच्या ज्या थ्रेड्स असतील, युझिंग सिस्टीमचे जे टास्क असतात ना, किंवा युझिंग सिस्टीमचे जे पण आपल्याला काय लागत असेल किंवा एखादी लायब्ररी लागत असेल ना, त्यासाठी युझिंग वापरतात ना, तसं या फाईलला, ओके, या फाईलला मला जर एक स्पेसिफिक नाव द्यायचं असेल, तर मी त्या फाईलला नाव कसं देऊ शकतो, की मी त्याला एक स्पेसिफिक काहीतरी नाव देणार ना, तर त्याला एक नाव दिलं जातं की नेम स्पेस त्या एम्प्लॉई एपीआय डॉट मिडलवेअर. आता एम्प्लॉई एपीआय म्हणजे काय, हा ज्या प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मधली जी मिडलवेअर फाईल आहे, त्या मिडलवेअर फाईलमध्ये माझा हा क्लास आहे, राईट. जसं की इथं बघितलं तर आहे का माझं एम्प्लॉई एपीआय आहे का, हा माझं प्रोजेक्टचं नाव, त्याच्यामधले मिडलवेअर ही फाईल नेम झाली, राईट. की स्पेसिफिक आता ह्या फाईलमधली मला हा क्लास वापरायचा आहे की लॉगिंग मिडलवेअर. मग त्याच्यामध्ये मी लिहिलं की पब्लिक क्लास लॉगिंग मिडलवेअर. ओके, आपल्याला एक क्लास बनवायचा आहे, असा क्लास बनवायचा आहे, त्याच्यामध्ये आपण मिडलवेअर लिहायचं आहे, राईट. मग त्याच्या आतमध्ये मी काय लिहिलं की एक प्रायव्हेट रीड ओनली रिक्वेस्ट डिलिकेट अंडरस्कोर नेस्क. रिक्वेस्ट आता डिलिकेट काय असतं, की मी लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं आहे की एक इथं की ज्यावेळेस आपल्याला हा मिडलवेअर, ओके, ज्यावेळेस आपल्याला इथं किंवा हा जो आपल्याला आपण एक मिडलवेअर बनवला एम्प्लॉई एपीआय नावाचा किंवा लॉगिंग मिडलवेअर बनवला, ती जो मिडलवेअर आहे आपल्याला पुढच्या मिडलवेअरकडे पाठवायची असेल, म्हणजे पुढच्या रिक्वेस्टकडे जर पाठवायची असेल ना, तर आपल्याला हा सिंटॅक्स लिहिणं गरजेचं आहे की रिक्वेस्ट डिलिगेट. हा त्याचा टाईप आहे की रिक्वेस्ट डिलिगेटचा आपण अंडरस्कोर नेक्स्ट एक व्हेरिएबल बनवला, ओके. आता नेक्स्ट काय केलं की पब्लिक लॉगिंग मिडलवेअर म्हणजे हा जो क्लास आहे त्याचा आपण एक कन्स्ट्रक्टर बनवला, ओके. कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काय केलं की त्याला एक ऑब्जेक्ट बनवला, म्हणजे पॅरामीटरायझर कन्स्ट्रक्ट बनवला की रिक्वेस्ट डिलिगेट्स, त्याच्यामध्ये नेक्स्ट घेतले, म्हणजे जे रिक्वेस्ट म्हणजे पॅरामीटर जे येतात ना ह्या मिडलवेअरला कॉल केलं तर जे पॅरामीटर येतात ना ते मी या नेक्स्ट व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले. मग ते जे आलेले मला पॅरामीटर्स आहेत ते मी त्याला लगेच प्रायव्हेट करून टाकलं, ओके. आलेला जो पॅरामीटर आहे अंडरस्कोर नेक्स्ट केलं, इथं काय केलं की प्रायव्हेट रीड ओनली केलं, राईट. आता नेक्स्ट काय केलं की मी त्याच्यामधली, ओके, त्याच्या आतमधली पब्लिक असिंक्रोनस एक मी थ्रेड चालू केला. तुम्हाला जर माहित असेल की थ्रेड कसा चालू करायचा किंवा टास्क कसा करायचा, तर तुम्हाला टास्क म्हणजे पण एक थ्रेडिंग सिस्टीमच असते जी आपली मल्टी थ्रेडिंग वाणी काम करते, की ती कुणासाठी वगैरे थांबत नाही तशा टाईपमध्ये. मग त्या टास्कचा इनवोक असिंक नावाची मेथड लिहिली. मग त्याचा जो टाईप असेल की एच टी टी पी कंटेक्स्ट, त्याचा कंटेक्स्ट घेतला. मग एच टी पी कंटेक्स्ट काय की जो आपल्याला ही मेथड कॉल झाल्यानंतर आपल्याला जे पॅरामीटर्स भेटणार आहे त्याचा टाईप एच टी टी पी कंटेक्स्ट असतो, ओके. नेक्स्ट काय केलं की इथं त्या एच टी टी पी कंटेक्समध्ये आत आल्यानंतर आता हे जे एच टी टी पी कंटेक्स असेल हे जे सगळं कोण कॉल करतो माहिती आहे का, की ASP डॉट नेटचं जे फ्रेमवर्क आहे ना आपलं ते ॲटोमॅटिकली कॉल करते. फ्रेमवर्क कशाला बोललं जातं की जे आपण इनबिल्ड ज्या फंक्शन्स असतात किंवा इनबिल्ड ज्या लायब्ररी असतात ना त्या ॲटोमॅटिकली असेल किंवा त्यांचं जे आपल्याला जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये का जातो तर आपल्याला रेडीमेड जेवण भेटायसाठी आपण हॉटेलमध्ये जातो ना, मग तशासाठी आपण हे ASP डॉट नेट नावाचं फ्रेमवर्क वापरणार. तर ह्याच्यामध्ये आपल्याला रेडीमेड काय भेटणार आहे की एखादी रिक्वेस्ट जनरेट झाल्यानंतर आहे अशी रिक्वेस्ट मला HTTP कंटेक्स या व्हेरिएबलमध्ये भेटणार आहे, राईट. मग या कंटेक्समध्ये भेटल्यानंतर इथे मी काय केलं कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये मी स्लॅश स्लॅश प्रिंट केलं. त्यानंतर कन्सोल डॉट राईट लाईन रिक्वेस्ट रिसिव्ह झाल्यानंतर कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये $URL कंटेक्स्ट रिक्वेस्ट पाथ वगैरे म्हणजे ह्या कंटेक्स्टचा रिक्वेस्टचा पाथ कोणता आहे ते मी इथं प्रिंट केलं. URLचा मेथड म्हणजे रिक्वेस्टची जी मेथड आहे ना ती कोणत्या मेथड थ्रू आलायस तू बाबा, राईट. आपण असा मिडलवेअर क्रिएट केलाय की जसं कळलं की रिक्वेस्ट क्रिएट केल्यानंतर डायरेक्ट आपण एक त्या पाईपलाईनमध्ये आपला मिडलवेअर टाकला. त्या मिडलवेअरमध्ये आपण त्याच्याकडनं जो पण डेटा आहे ना तो डेटा क्रिएट केला आणि ह्या डेटा थ्रूच आपल्याला व्हॅलिडेशन्स करायचे असतात की तुम्ही मल्टिपल असेल रिक्वेस्ट, राईट. की तो एम्प्लॉय एपीआयला जाणार असेल किंवा स्टुडंटला जाणार असेल किंवा टीचर क्लास असेल असे किंवा कार क्लास असेल, मल्टिपल क्लास असतील, त्या कोणत्या मेथडला आपल्याला त्या डायरेक्शन द्यायचं आहे हे सगळं मिडलवेअरचं काम असतं, राईट. नेक्स्ट काय केलं की आपण अवेट अंडरस्कोर नेक्स्ट आणि त्याला आपण कंटेक्स्ट पॅरामीटर पाठवला. आता हा सर्वात इम्पॉर्टंट भाग. आता हा इम्पॉर्टंट भाग म्हणजे काय की पुढच्या मिडलवेअरकडे जा, ओके. इथं आपण काय केलं की अंडरस्कोर आणि त्याला आपण कंटेक्स्ट पाठवला, जे पण हे पॅरामीटर आहेत ना ते पुढच्या मिडलवेअरकडे पाठवले, राईट. आता याच्यामध्ये काय केलं की जर सपोज हे मी डिलीट केलं, ओके, हा जो अवेट अंडरस्कोर नेक्स्ट आहे तो कंटेक्स्ट आहे,
जर डिलीट केलं ना तर ज्या माझ्या रिक्वेस्ट असतात ओके, आता ह्या ज्या रिक्वेस्ट आहेत ना की ऑथरायझेशन मॅप कंट्रोलर, त्या रिक्वेस्टकडे माझा हा पाईपलाईन जाणारच नाही, इथंच थांबतो. म्हणजे काय झालं की जी ही पाईपलाईन आपण केली ना ती पाईपलाईन माझी जाणारच नाही, तिथंच तुमचा प्रोग्राम टर्मिनेट होतो. ओके, आता ज्या वेळेस मला हा मिडलवेअर वापरायचा आहे, ह्या रिक्वेस्ट तुमची पुढच्या वेळेस पुढच्याकडे गेली, मग इथं तुमचा मग त्या पुढच्यामधून परत रिटर्न आली, त्याच्यामध्ये आपण परत मग कन्सोल स्टेटस कोड आपण त्याचा प्रिंट केला, रिस्पॉन्स सेंडेड वगैरे केलं आणि त्याला परत स्लॅश स्लॅश वगैरे असं काहीतरी आपण प्रिंट केलं. आता हे सगळं आपण मिडलवेअर काय आहे तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी. आता हे मी फक्त मिडलवेअर काय केलंय की फक्त हा कोड लिहिलेला आहे, इथं मी मिडलवेअर कुठं बाइंड केला नाही. ओके, इथं जर मला मिडलवेअर बाइंड करायचं असेल तर मला इथं तो करायचा आहे, यूज HTTP रिडायरेक्शनच्या बरोबर खाली. ओके, आता ही रिक्वेस्ट मी जर का ट्राय इट आउट आणि एक्झिक्यूट केली, आता एक्झिक्यूट केल्यानंतर बघा इथं माझ्या कन्सोलवरती काहीच प्रिंट झालं नाही. राईट, आता मी याला स्टॉप केलं. ओके, आणि हा जो मिडलवेअर आहे ना तुम्हाला मी जसं सांगितलं की HTTP रिडायरेक्शन आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय वापरायचे की ॲप डॉट यूज मिडलवेअर. आता हा माझ्याकडे एकच मिडलवेअर आहे, इथं तुमचे मल्टिपल मिडलवेअर्स येणार आहेत. राईट, आता या मिडलवेअरमध्ये मी काय केलं की लॉगिंग मिडलवेअर, आता या मिडलवेअरला मी कॉल केलं. ओके, आहे का इथं मी लॉगिंग मिडलवेअर म्हणजे कोणता इथे मिडलवेअर कॉल करायचा आहे त्याला ॲज अ पॅरामीटर मी पाठवला. राईट, की इथं बघा त्याच्यावरती हॉवर केल्यानंतर क्लासचं पण नाव आलं की क्लास एम्प्लॉय API डॉट मिडलवेअर डॉट लॉगिंग मिडलवेअर. आता जर का मी हे लिहिलं नाही ओके, तर मी कसं वापरू शकतो की ते खूप कॉम्प्लिकेटेड होईल, इथं मी फक्त वापरतो याला. प्रोग्राम मी रन केला, आता रन केल्यानंतर इथं बघा कन्सोलवरती काहीच नाही. आता मी ही रिक्वेस्ट ट्राय इट आउट मध्ये एक्झिक्यूट केली. ओके, एक्झिक्यूट झाल्यानंतर बघा मला रिक्वेस्ट रिसिव्ड URL आपल्याला भेटली वेदर फोरकास्ट नावाची, म्हणजे ही वेदर फोरकास्ट नावाची ही जी URL आहे ना ती आपल्याला भेटली. त्यानंतर कोणती मेथड वापरल्या, गेट वापरल्या, पुट वापरल्या, पोस्ट वापरल्या, त्याचा स्टेटस कोड काय आहे की 200 आहे, रिस्पॉन्स सेंडेड. ओके, रिस्पॉन्स आपण सेंड केला आणि त्याच्यानंतर लास्टला आपण थँक्यू वगैरे आपण इथं प्रिंट करू शकतो. हेच काय झालं की ह्याच मिडलवेअरचं काम झालं की रिक्वेस्ट आल्यानंतर जे पण काय मिडलवेअरचं काम असतं, जसं मी सांगितलं की मिडलवेअरचं काम काय काय असतं की ह्या रिक्वेस्टमध्ये ते मिडलवेअर मी माझा ॲड केला, मग त्याच्यानंतर त्याचं HTTP वर HTTPS असेल, त्याचं ऑथरायझेशन असेल, ऑथेंटिकेशन असेल, कंट्रोलर्स ॲड करणं असेल, ॲप्लिकेशन रन करणं असेल, हे जे सगळं काम आहे ना आपलं मिडलवेअर करतं. ओके, एवढंच सगळं आपण मिडलवेअर आपण शिकलो की कस्टम मिडलवेअर कसा वापरायचा असतो, आपण फोल्डर कसे आणि ॲक्च्युअल म्हणजे ते बाइंड कसं करायचं. राईट, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहे की डिपेंडन्सी इंजेक्शन. ओके, आता डिपेंडन्सी इंजेक्शनच्या अगोदर आपल्याला सर्व्हिसेस बघितल्या पाहिजेत की काय असतात. कीप लर्निंग, कीप कोडिंग.